आज आपण आपलं रान बघू. बघायचं का माहिती किती रान आहे? मग किती रान आहे सगळं. व्हिडिओ चालू केलाय. नमस्कार, गुड मॉर्निंग काहीतरी म्हणा की सगळ्यांना. तर आज आहे ना, आज आहे शनिवार, आज आहे रविवार आणि हे आलेत बघा जिंतीला. कारण आता चालले तर जेवरवाडीला ज्वारी करायला. तर शेतकरी काम करायचं तर जी घरापाशी आणून ज्वारी टाकलेली ती आज करायची. त्यामुळं सगळं आलं तर 8 वाजता आणि आता वाजल्यात 10 10:30 वाजतच ते. कधी जायचंय मम्मीचा फोन पण यायला लागलं. काय बस हा काय जायचं की आता? होय, कुठं काय गहू कुठं लावला आला का मोठा? चला चल लवकर. लावायला का खेळायला डोक्याला लावायची. तर लिहून झाले. आता लय ऊन झाले, अजून 10:30 पण नाहीत वाजले, तर लय ऊन झाले. वाजले तुम्ही मग काय आता वाजले तर मला काय म्हणायचं होतं, नाश्ता वगैरे केला आणि आता ज्वारी करायची. अगं ज्वारी करायची किती वेळा सांगते मग तू? व्हिडिओ कशासाठी चालू केलाय? कशासाठी करायचं हा? तर आज आपण बघू मला किती येते रानातलं शेतकरीत ना. तर चला मला सांगायचं झाडं कसं. तू मोकर माझ्यापाशी मोबाईल दिलाय वागवायला. कोथमीर कसं झालं? कसल्या शेवग्याच्या? शेवग्याच्या. कसली शेंग आहे? नाही सांगा की. त्याला वेगळी शेंग येते अशी लांब की टप्प्या. ती शेंगा आल्यात त्याला आता, पण कशाच्या शेंगा आहेत त्या? काय माहिती. शेवग्याच्या मगाशी काय म्हणलं होता? मगाशी याला म्हणलं होतं बडीशेपचं झाड आहे. कशाच आहे मग? नाही वेगळंच हा, बडीशेपच आहे. वेगळंच झाड आहे कशात तरी. सगळ्यांनी मी मागच्याच व्हिडिओ म्हणजे मागच्या 2 दिवसात व्हिडिओ बनवला होता, तर सगळ्यांनी बरोबर सांगितलंय कशाचं झाड आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याला काय माहिती नाही, अजून सांगणार उडीदन कुठं बडीशेपण काय पण म्हणायला लागलंय. कशाच झाड आहे? एका झाडाला इतकं वेळ लावायचं म्हणलं, बाकी झाड कधी ओळखायची? कशाच झाड आहे? कशाचं झाड जाताना सांग. बरं हिथं आहे त्याचं मोठं झाड आहे, त्याला बी पण आल्या तर ती सांग. काय हा, मला नाही माहिती कशाच आहे. रानातलं झाड आहे कसलं तर आहे. रानातलं नाही, ती भाजीचं झाड आहे. या तांबड्या पानाची भाजी आपण गरगटी भाजी करतो ना, तांबड्या पानाची त्याच या. उंदराची भाजी खाल्ली का? ही काय आहे? ही पुदी नाही. चला, तुरीचं झाड अजून शेंगांनी गच भरले, त्याच्यातल्या तुरी काढावं लागते ना आता. ह्या ते बघ तुरीचं झाड आहे. कोणचं? ती नाही तुला या झाडातलं त्या झाडातला फरक कळ ना बाई. बघ की झाडाची पानं बी सेमच आहे की ही बी सेमच आहे. ते तुरीचं झाड आहे, अवघड आहे रे देवा. या तुरी हा बघ खाऊन कसं लागतं. ही तुरीचं ना, या तुरी असल्या असत्या तर ती कशाच सांगते. ये इकडं, कशाच आहे? या झाडापाशी आणलं ते म्हणतोय तुरीचं झाड आहे. काय कस काय ग? हा काय करावं काय की आता. साग ही झाड मला तूर दिसली म्हणून मी म्हणलं ही झाड ती आल्या तर तिला वाटलं ती सांगायला आली. काल सांगितलं ती कसं झाड आहे. हा चल इथं सागर हो किती. हा घे ह्या यातली शेंगा तोड. शेम तीच आहे झाड, ह्यातली शेंगा मोठ्या झाल्या तर. मला माहिती, मला मम्मीने कालच सांगितलं. हा कुठे वाळलेलं हा हा हा. तसली जिरी हा? ही मोहरी. आणि ह्या तुरी येत, ह्या तुरीत आणि ह्याच्यात किती फरक आहे. ही असं वयाने फुगली. वयाने नाही ती तशीच असते, वयाने नाही फुगली ती. ही तुरी आहे भाजी, आपण तुरीची डाळ खातो ना वरण बनवून ती, आणि ही मोहरी आहे त्या वरणाला फोडणी देतो आपण, ती भाजी टाकतो ती. बरं ही काय सांगा बरं. हा?
इतकं येत नाही बाई काय, फक्त ते मोहरीचं आणि ते भाजीचं झाड वळकायचं होतं फक्त, ही झाड होय. बाकीचं काय नाही. यायला काय झालं, तू आंब्याला मोहर आलाय सागरी, ह्या बारकुशा मोठ्या नाही, होय, इतक्या लवकर कसं काय आला हा? बारक्या आंब्याला मोठ्या नाही बघ की, लय लवकरच आला बघा. त्याला चिक्कू आलाय बारकुसा, पेरूला पेरू आलाय. म्हणजे ह्यांची आता हा चालू झालं आता, ही लावलेत ना झाड, ही छोटी छोटी. चक्कूला बारकुसा चिक्कू आलाय, पेरूला बारकुसा पेरू आलाय, आणि इथं आंब्याला मोहर आलाय एवढशा बघ, सगळं गच्च भरलं या आंब्याला मोहर आलाय. कसं भरलं की त्याला येत असते आंबा आता. यंदा आहे खायला. आणि हो ह्या साईडला ही आंबा आहेत ना, हे 2 दिसतात, ही ह्याच्या अगोदर लावलं तरी पण ह्याला आलं नाही. तिकडचा पण आंबा चांगलं फुटलं दोन्ही पण, त्याला पण येणं असं वाटतंय. आणि ह्याला तर काय आहेत, काय रे यायला लागलेत आता, ही मोठं. हा काय रे यायला लागले. ते कांदा बघ नीट, कांदा तुडवा जाते का, ते पहिल्या कांद्याचं या, कांद्याचं बी आहे तिथे, कांद्याचं बी येतात त्याला. व्हिडिओ पूर्ण करा पटपट बोलून. कांदा डे आपलं कांदा डे, चॉकलेट डे, आपलं कॅडबरी डे. चला आपण ती आंबा बघू, चला फॉलो मी. कोणचा ती मी दाखवला माझ्या व्हिडिओत आहे. या लिंबूच्या झाडाला पाणी नाही घातलं, आता उन्हाळा आहे, लिंबू विकत आणावं लागते. 40 रुपये पावशेर लिंबू. इथं 40 रुपये. हा याला मग आलेत की, मी तीच म्हणते ना, मग कायरा लागल्या तर तोडू नको. आता चिटकलं एक एक एक. इकडे गज भरलं इकडे. हो खायचंय मला आंबा. यायला लागलेत आता, चांगले व्हायला लागलेत, मोठं ब्लर दिसायला लागलं. ते एकदम आंबट आहे ना आंबा, त्याला लय आलेत. हा हो की तर खायचं गोड कुठलं आहे? गोड हीच आहे, ही भैयाचा आहे ना ताय, पलीकडला माझा आंबा, पलीकडचा ताईचा आहे. ही ताईचा आंबा आहे, ही भैयाचा आंबा आहे. भैयाच्या आंब्याचे जास्त गोड आहेत, पण अशा कच्च्या पण खायला. बदामी बदामी आंबा आहे. आणि ह्या आंब्याच्या ना थोड्याशा उगून नॉर्मलच्या, नाहीतर दोन्ही पण सेमच आहेत. पिकल्यावरती दोन्ही पण सेम लागतात गोड. कच्च्या असताना अजिबात आंबट नाही, तर सगळा मोहर खाली पडलाय. हे काय चला, काय काय बोलायचं होतं, काय विचारायचं होतं अजून? काय नाही, ते झाड मी पण विचारलं होतं तुम्हाला सगळ्यांना की ते झाड कशाचं आहे ते नक्की सांगा कमेंट करून. म्हणून तुम्ही सगळ्यांनी बरोबर सांगितलेलं की मोहरीचं झाड आहे ती म्हणून. तर ती मोहरीचं आहे आणि साईडचं भाजीचं. एक कमेंट आली काहीतरी, पण त्याचं नाव वेगळं सांगितलं. ती नाव मी पहिल्यांदाच ऐकले, ती काय मला माहिती नाही. पण ती मोहरीचं झाड आहे ते एकदम बरोबर आहे. आणि दुसरं आहे ती भाजीचं आहे. ती भाजी कशाची, तांबड्या पानाची भाजी गरगटी करतात ती. काय झालं, हा तर चला असू द्या. ताई म्हणली सागरला विचारायची ती कशाचं झाड आहे, या ओळखू येते का नाही बघू. चाललाय शेतात काम करायला, तर शेतातली काय माहिती आहे ती बघू म्हणून व्हिडिओ चालू केला. आणि हे बोल नाही, बोल की काय माहिती या झाड आता माहिती कशाचं आहे. तरीला टाकतात तरीला तरी मिरची पावडर टाकतात तरीला. मोहरी टाकतो आपण आधी तेलात. ते झाड तुला माहित नव्हतं, मी सांगतोय आता. चला, झाडाचं नाव माहित घेतलं मला इच्छा. सकाळच्या पारी लय भारी वाटतं. असं इथं येऊन बसलं ना ह्या सावलीला सकाळ सकाळ, इतकं भारी वाटतं ना. सगळं वातावरण हिरवगार, ह्या कांद्यात घरापाशी छिटले इथं लय भारी वाटतं. कसलं भारी दिसतंय. त्याचं बी येत माहित, त्याचं बी असतं. कशाचं ध्यानात बी कसलं असतं, काळ का पांढरं? काळ काळ असतं. मग ध्यानात ठेव जा. मोहरी झाड आहे ती बडीशेपचं. चला, नारळ काढायचा काय? नारळ आहे का पाणी? हा काय माहिती पाणी आहे का नाही. पलीकडला गोड लागतं ना नारळ. पलीकडचा नाही, हीच आईकडला वाला माझा आहे. ही तायचा आहे काय? हे नारळ कधी लावलेत माहितीये का? भैया ना पोटात होता ना तेव्हा लावलेत.
16-17 वर्ष झालं. मी होते की हा तायशा होते तेव्हा. चला सीताफळाला ना सगळी सीताफळं पक्ष्यांनी खाल्लेली कशी दिसतात बैठला तुरली सुद्धा नव्हती आणि दुसरी पालवी फुटायला लागली. आता किती सीताफळं खाल्ले ती पक्ष्यांनी. पक्ष्यांच्याच नावाने लावले ती झाडं सगळी. रामफळाला रामफळ पण आलं या. एक रामफळ बैठलं का ताय होय ग. हे बघा रामफळ एकच आलं या. इतक्या मोठ्या झाडाला सगळा पाला गळून चालला आणि रामफळ एकच या. ए चल ताय चल व्हिडिओला करीन बाद झालं मोकार गप्पा. चल इथं ना पपईचं बी वाळू घातलेत बघा. त्याच्यात राख लावून असं वाळत घातलं. तर काय झालं आय बघू इकडे या. काय झालं कस काय सांग की चल बास करा व्हिडिओ लय मोठा होतो या. हो की तो चक्कू आलाय छोटासा. चिकू यंदा लागत असते चांगले ह्या झाडांना. वांग्याचं छेटलं ना वांगी कट केली ना त्याच्यामुळे परत चांगली वांगी लागायला लागली. एक भाजी झाली चांगली. हो किती आलंय चिनवलं वांग. इकडं पण फुलं आली ते अजून. चला तुळशी लय आले तो तिकडं सगळ्या तुळशीच आहेत. सगळ्या मंजुळाच आहे तुळशीच्या. नको तोडत आहे गवार कशाला तोडती. एकच झाड आले नावाचं आले म्हणे ती मनानेच आलंय उगवून. नाही इथं पहिली गवार होती ना ते आलंय उगवून. याच्यात लावायची होती मला गवार. हे लावायची होती भाजीपाला. त्यांनी म्हणले घास करायचा आहे कोंबड्या करायचे त्यांना त्याच्यामुळे लावून दिलं नाही. काय कोंबड्या करायच्यात ना तिकडे ते जाळीन तीन खांबण नाही तू आणले. एक चप्पल टाकते एक चप्पल मोंट्याने आणले असन. कोंबड्या कुठे करायचं ती काय तिकडं चाललंय की काम त्या शेजारच्या रानात. तिकडं जाळ्या फिळ्या लावले का तिकडे लावली की खांब कमी पडलेलं आणलेत आता काल. बोला की करा व्हिडिओला येण बाद झाला लय मोठा होतोय. काय तसं म्हण की तसं म्हण की कृष्णासारखं म्हण की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय. माझा व्हिडिओ कसा असं आवडते सांग कमेंट करून सांग. असं म्हण की त्याला असं म्हणायला लावायला लागतं. म्हणतो की सगळं पटापटा म्हणतो. चला पप्पांना कोणाचा तरी फोन आलाय. पप्पा बोलतात तिकडं. हे पपईचं झाड तोडून टाकायचंय त्याला आता. पपया नाही तर नाही झालं म्हातारं झालं ते. पण ते तर कोरपड आहे ना त्याच्यामुळे ठेवलंय. त्याची काही अडचण पण नाही म्हणून ठेवलंय त्याला. चला बाय बाय.